आरटीईच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना खासगी शाळेमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा करून दिला। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाला पुण्यामधल्या कल्याणी शाळा आणि अमानोर शाळा यांनी केराची टोपली दाखवल्याचा आरोप पालकांकडून केला जातोय। या शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना पायपीट करावी लागते। त्यामुळे पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय। एबीपी माझा या आंदोलनस्थळी पोहोचल्यावरती जिल्हाधिकारी कार्यालयामधून हे बाहेर आले आणि त्यांनी दोन्ही शाळांवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रतिनिधी पाठवले। आम्ही कारवाई करत आहोत अशी सारवासारव शिक्षणाधिकाऱ्यांनी माझाच्या कॅमेरासमोर केली आहे। आमच्या मुलांना ॲडमिशन मिळावी हीच मागणी आहे। आता गेल्या 26 तारखेपासून 26 जुलैपासून आम्ही बघतोय आमच्या मुलांचं पण शैक्षणिक नुकसान होत आहे आणि याला पूर्णपणे शाळाच जबाबदार आहेत। शाळेकडून सांगण्यात येते की त्यांनी 13 तारखेला जो पिटिशन दाखल केलेला आहे रिव्ह्यू, तर तेव्हा ते निर्णय झाल्यावर तर आम्ही सांगू, परंतु जिल्हा परिषदच्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेला अतिशय त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे आणि विद्यार्थी आणि पालकांना नुसते हेलपाटे मारण्याची वेळ त्यांनी आणलेली आहे। अमानोर स्कूल आणि कल्याणी स्कूल हे दोन्ही ॲडमिशन द्यायला नाही म्हणता येते, म्हणजे डायरेक्टली म्हणजे दरवेळेस नवीन करण्यात येतात। आज गेलो तर आम्ही त्यांना आम्हाला म्हणले की CBSE कडून आम्हाला परमिशन लागेल, पण आज ह्या सर्व पालकांनी पुन्हा एकदा आमच्याकडे सांगितलेलं आहे की अद्यापही त्या शाळांनी फक्त टाइमपास करतात आणि ही पालकांची भूमिका आजची लक्षात घेऊन मी आता तातडीने आमच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनला जाऊन मान्य उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आता आम्ही दिलेले आहेत। आमचे क्षेत्रीय अधिकारी तिथं पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि उद्या सकाळी आज इथं संप असल्यामुळं उद्या सकाळी 12 खची चौकशी समिती नेमून त्या समितीला सुद्धा तातडीने 24 तासाच्या आत तो अहवाल देण्यासाठी मी उद्या सकाळी निर्देश देणार आहे, कमिटी स्थापन करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।